नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे जी.के. आणि करंट अफेअर्सचे प्रश्न कव्हर करणार आहोत. हे सर्व प्रश्न आपण प्रश्न उत्तर स्वरूपामध्ये कव्हर करणार आहोत, कारण आज वेळ कमी आहे माझ्याकडे. दररोज आपण सर्व प्रश्न महत्त्वाच्या फॅक्ट किंवा स्पष्टीकरणासहित पाहत असतो. आज आपण फक्त प्रश्न उत्तर पाहणार आहोत. बघा, प्रश्न आहे या ठिकाणी, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, वातावरणातील तापमान हे कार्बन डायऑक्साईड या वायूमुळे वाढते. त्यानंतर प्रश्न आहे, सरहद्द गांधी या नावाने कोणाला ओळखले जाते? उत्तर असणार आहे खान अब्दुल गफार खान. ऑप्शन क्रमांक सी, खान अब्दुल गफार खान यांना सरहद्द गांधी या नावाने ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, महानदी. ठीक आहे, हिराकूड हे जे धरण आहे ते महानदीवर बांधलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, 2025 साठी वर्ड ऑफ द इयर म्हणून कोणता शब्द घोषित करण्यात आलेला आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, पॅरा सोशल. ठीक आहे, 2025 साठी वर्ड ऑफ द इयर हा जो शब्द घोषित झालेला आहे तो पॅरासोशल. ठीक आहे, केम्ब्रिज डिक्शनरीने हा शब्द जाहीर केलेला आहे. ठीक आहे, केम्ब्रिज विद्यापीठाने. त्यानंतर प्रश्न आहे, खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे अधिकृत शुभंकर काय आहे किंवा होते? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, खम्मा आणि घानी. ठीक आहे, खम्मा आणि घानी हे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स 2025चे अधिकृत शुभंकर होते. त्यानंतर प्रश्न आहे, हाडांच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? योग्य उत्तर असणार ऑप्शन क्रमांक डी, ड जीवनसत्व. ठीक आहे, हाडांच्या वाढीसाठी ड जीवनसत्व महत्त्वाचं असते. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील कोणते ठिकाण चिकूसाठी प्रसिद्ध आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, घोलवड. ठीक आहे, घोलवड हे जे ठिकाण आहे ते चिकूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. त्यानंतर प्रश्न आहे, खानदेशाची कवयित्री म्हणून कोणास ओळखले जाते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, बहिणाबाई चौधरी. खानदेशाची कवयित्री म्हणून बहिणाबाई चौधरी यांना ओळखले जाते. त्यानंतरचा प्रश्न आहे, व्हिटॅमिन ईचे रासायनिक नाव काय आहे? तर उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, टोकोफेरॉल. ठीक आहे, व्हिटॅमिन सीचे रासायनिक नाव असणार आहे टोकोफेरॉल. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार खालील कोणता चढता क्रम योग्य आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड. महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या उंचीनुसार बघा चढता क्रम जो आहे तो त्र्यंबकेश्वर, तोरणा, हरिश्चंद्रगड असा योग्य असणार आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सह्याद्री पर्वत हा कोणत्या दिशेने पसरलेला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे उत्तर ते दक्षिण. त्यानंतरचा प्रश्न आहे, 1 मे 1960 रोजी महाराष्ट्रात डॅश डॅश जिल्ह्याचा समावेश होता? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, 26. ठीक आहे, स्थापनेच्या वेळी 26 जिल्ह्यांचा समावेश होता, आता 36 जिल्हे आहेत. त्यानंतर प्रश्न आहे, समर्थ रामदास स्वामींनी खालीलपैकी कोणता ग्रंथ लिहिला आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, श्रीमद दासबोध. त्यानंतरचा प्रश्न आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटबंदीची घोषणा कोणत्या वर्षी केली होती? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, 8 नोव्हेंबर 2016. त्यानंतर प्रश्न आहे, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, 37 अंश सेल्सिअस. त्यानंतर प्रश्न आहे, हंगामी पोलीस पाटलाची तात्पुरती नेमणूक करण्याचा अधिकार कोणास आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, जिल्हाधिकारी. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, 9 वर्षे. त्यानंतर प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त खालीलपैकी कोण आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक
डी. दिनेश वाघमारे. महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त आहेत दिनेश वाघमारे. त्यानंतरचा प्रश्न आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, हेग, नेदरलँड. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं मुख्यालय नेदरलँडमधील हेग या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारताची पहिली महिला बुद्धिबळ विश्वविजेती खालीलपैकी कोण आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, दिव्या देशमुख. त्यानंतरचा प्रश्न आहे, विम्बल्डन 2025चा पुरुष एकेरी विजेता खालीलपैकी कोण आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक सी, जॅनिक सिन्नर. त्यानंतर प्रश्न आहे, डेव्हिस कप खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक डी, टेनिस. त्यानंतरचा प्रश्न आहे, कुचिपुडी नृत्यशैली कोणत्या राज्याशी संबंधित आहे? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, आंध्र प्रदेश. शेवटचा प्रश्न असणार आहे, अजिंठा आणि वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, छत्रपती संभाजीनगर. अशा प्रकारे आपण 24 महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत जे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. दररोज आपण व्हिडिओ स्पष्टीकरणसहित पाहतो. आज आपण प्रश्न उत्तर स्वरूपात पाहिलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढील भागामध्ये. तुर्तास थांबतो. धन्यवाद.